मंडळी नमस्कार. आज आपण पुण्याजवळच्या अत्यंत शांत डोंगरावर वसलेल्या निसर्गरम्य अशा निळकंठेश्वर मंदिराला भेट देणार आहोत. हे ठिकाण म्हणजे फक्त धार्मिकच नाही बरं का, तर एक जबरदस्त ट्रेकिंग स्पॉट, वन्यजीव संरक्षण क्षेत्राच्या काठावरचं ठिकाण आहे. इथून खाली दिसणाऱ्या निसर्गाच्या छटांसाठी हे ठिकाण अत्यंत प्रसिद्ध आहे. आणि मुख्य म्हणजे उन्हाळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथे निसर्गाची मेजवानी अतिशय वेगवेगळ्या रूपात तुम्हाला पाहता येते. तेव्हा चला मग फिरून येऊया. सर्वात पहिला प्रश्न, इथे जायचं कसं? इथे 2 मार्गांनी जाता येतं. एक पुणे ते खडकवासला उत्तमनगर मार्गे डावचे गाव असं जातो आणि मंदिराच्या पायथ्याला पोचतो. आणि दुसरा मार्ग म्हणजे खडकवासला पानशेत रस्त्याने आपण रुळे गावाजवळ थांबतो. तिथे आपल्याला समोरच मोठ्या नदीचं पात्र दिसतं आणि त्याच पात्रातून बोटीने आपल्याला पलीकडे जाता येतं. आम्ही सकाळीच घरातून सुरुवात केली तेव्हा रस्त्यावर धुकं दाटलं होतं. जवळ जाईपर्यंत रस्ता ठीक आहे. गाडी घेऊन पार्किंगला पोहोचलो. बऱ्याच दिवसांनी आपण सकाळी सकाळी भेटतोय. एक पुण्याजवळचं छान सुंदर ठिकाण मी आज दाखवणार आहे. कुठलं? चला पाहू. आता मंदिराच्या पायथ्यापर्यंतच गाड्या जातात आणि तिथपासून वरती आपल्याला चालत जावं लागतं. मग आपल्याकडे 2 पर्याय उरतात. एक तर त्या अत्यंत चढाईच्या मार्गाने वरती चालत जाणे, किंवा ज्या लोकांना हे शक्य नाही त्यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून वरती पोहोचणं. प्रत्येकी 100 रुपये ट्रॅक्टरसाठी तिकीट आहे. मंदिराच्या पायथ्याला पार्किंग आहे. तिथे किंवा मंदिराच्या आवारातही तुम्हाला चहा नाश्त्याची माफक सोय ते केलेली दिसते. छान सुंदर सकाळ आहे आणि आपल्याला एक ट्रेक करायचा आहे. साधारण 45 मिनिटं लागतात. खरं तर सुरुवातीच्या पायऱ्या बघून वाटलं की सोपं असेल, पण लगेच चढणीचा प्रत्यय आला. येतोय का? बरोबर. समुद्र सपाटीपासून साधारणपणे 3000 फूट उंचीच्या सह्याद्रीच्या रांगेमधला हा डोंगर आहे. इथे काही पायऱ्या आणि नंतरचा कच्चा पण खड्या चढाईचा रस्ता पार करत आम्ही चढू लागलो. याच डोंगर रांगेतलं उंच ठिकाण, ज्यावरती जवळपास 1000 पेक्षा जास्त मूर्ती आणि मंदिर वसवलेलं आढळतं. पानशेत आणि वरसगाव क्षेत्रातली दरीतली गावं हिवाळ्यात या ढगांचं पांघरून घेऊन अजूनही झोपलेलीच होती. काहीसं वर गेलो तसं आजूबाजूच्या दरीतला मोहून टाकणारा नजारा पाहून आम्ही खुश झालो. हे सगळं भन्नाटच होतं. हे ढगांचे लोटच्या लोट आपलं लक्ष वेधून घेत होते. इथल्या उंचीमुळेच आपल्याला खालची निसर्ग मनोहर नजारे पाहता येतात. आम्ही चालत चालत ही चढण चढत होतो. काठी असं काय असेल टोपी सोबत ठेवा. बाजूच्या वाटेने झाडे लावलेली दिसली. माणूस प्राण्याने केलेला प्लास्टिकचा कचरा ह्या जागेला विद्रूप करताना दिसत होता. खाली धुक्याचे मस्त लोटच्या लोट दिसतात आहेत दरीत. आणि सकाळची सोनेरी सुरू करण्याची वेळ. दम लागतोय. चला. चढण अशी की थोडंसं चाललं की लगेच आपली दमछाक होते. खरोखर ज्यांना सकाळी सकाळी ट्रेक करायचा आहे ना, त्यांच्यासाठी एक नंबर भन्नाट ठिकाण आहे. सॉलिड थंडी असूनही अंगामधून घामाच्या धारा सुरू आहेत असा ट्रेक. खडी चढाई असल्यामुळे मजा येते ट्रेक करायला. चालत यावं लागेल, ट्रॅक्टरने नाही. सकाळच्या प्रहरी पक्ष्यांचे मधुर आवाज कानी पडत होते. हवेत मंद गारवा होता. जवळ आलो तसं 2 पायऱ्यांवरच्या भव्य मूर्तींनी आमचं स्वागत केलं. इतक्यात निद्रिस्त हनुमान दिसले. जणू काही हे चालून येऊन दमून इथे झोपले होते. पुढे अनेक मूर्ती समूह दिसू लागले. तिथे रंगरंगोटीचं काम सुरू होतं. पुढे काही पत्र्यांचे शेड्स आणि पायऱ्या पार करून आपण मुख्य मंदिराकडे चालत जातो. इथे पाण्याची विहीर दिसली. इथे असंख्य मूर्ती पुराणातील गोष्टींची आपल्याला आठवण करून देतात. मंदिराला पोचलेलो आहोत दोघे. घामाघूम झालोय. कसं वाटलं?
एकदम भारी आहे एरिया. फक्त स्टीफ चढाई आहे, त्यामुळे थोडं सावकाश यावं लागतं, किंवा सरळ जो ट्रॅक्टर अवेलेबल आहे त्याने या. ते इझी आहे. ज्या लोकांना आम्ही चढण्याची चालत प्रॉब्लेम आलो. आहे त्यांनी सरळ ट्रॅक्टर वापरा. आम्ही चालत आलो. चला. श्री सर्जेमामांनी या मंदिराची स्थापना केली. यामागची कथा, माहिती तिथे फलकावर लावलेली आहे. ती म्हणजे अष्टविनायकांपैकी एक असणारं मोरगाव या गावी जन्मलेले शंकर रंगनाथ सर्जेमामा यांना लहानपणापासूनच शिवभक्तीची ओढ होती. जेव्हा पुढे ते शिवगड वनक्षेत्रात वनसंरक्षक या पदावर काम करत होते, तेव्हा त्यांना झालेल्या साक्षात्कारातून त्यांनी इथे खोदकाम केलं आणि तेव्हा त्यांना स्वयंभू शिवलिंग आणि नंदीची प्राप्ती झाल्याचं कळतं. आम्ही जाऊन येथील मंदिरात माथा टेकून दर्शन घेतलं. इथे मंदिराचे संस्थापक शिवभक्त गुरुवर्य श्री सर्जेमामा यांच्याही प्रतिमेचं भाविक मनोभावे दर्शन घेतात. सर्जेमामांनी ही मंदिराची स्थापना केली. या पौराणिक कथांमधील नायक नायिका आणि त्यांच्या रोचक गोष्टींमधून आपण परत परत एकदा समृद्ध होत जातो. त्यामुळे बालपणही आठवतं. खरं तर आजी आजोबांकडून या गोष्टी पुढच्या पिढीला जायचं बंद झालं. तिथेच कार्टून, ॲनिमेट, टी व्ही, मोबाईल गेम्स यांचा अतिवापर झाला. श्री शंकरराव सर्जेमामा जे 1940 साली जन्मलेला एक गृहस्थ, ते इथे फॉरेस्टमध्ये काम करत असताना 1962 साली त्यांना दृष्टांत झाला असं आपल्याला या स्थानिक लोकांकडून कळतं. आणि मग त्या आधारे त्यांनी या शिवमंदिराची निर्मिती केली आणि मग हे आजूबाजूचं सगळं वसवलं. इथे जवळपास 200पेक्षा जास्त मूर्तींचा समूह आहे. याच्यामध्ये पौराणिक कथा आपल्याला सांगायचा प्रयत्न केला या मूर्तींमधून. पण या सगळ्या पलीकडे जाऊन एक महत्त्वाचं काम ते लोक करतात आणि ते म्हणजे व्यसनमुक्तीचं. हे जे काही मंदिर आहे, या मंदिराच्या परिसरात खूप सारे कुटुंब राहतात आणि इकडे आपल्याला जो प्रसादाचा वेळ आहे तो 1 ते 3 किंवा संध्याकाळी 7 ते 9 आपल्याला वरती आल्यानंतर तुम्ही महाप्रसादाचा इथे आस्वाद घेऊ शकता. खूप सुंदर असं सगळं परिसर आहे हा. यातलं महत्त्वाचं काय तर इथून दिसणारा वरचा व्ह्यू. आता आपल्याला तो बघायचा आहे, तो चला आपण पाहू. तेव्हापासून आजपर्यंत अव्याहतपणे महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा दिनानिमित्त मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. प्रचंड ज्याला जिओग्राफीमध्ये, इथल्या भूगोलामध्ये खरोखर ज्ञान आहे त्याला कळेल की इथून काय काय दिसतं. 2ही धरणं, वरसगाव आणि पानशेतचं बॅकवॉटर, सुंदर असा परिसर इथून दिसतो. आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे तुम्हाला धुक्याची दुलई या दरीमध्ये दिसते. इथून तिथून तुम्हाला पूर्णपणे धुक्यानी चादर माखलेली दिसते. त्यामुळे पूर्णपणे ढग उतरले जणू काही दरीमध्ये असा आभास आपल्याला क्रिएट होतो. पण इथून जो व्ह्यू पावसाळ्यामध्ये असेल तो कमाल असेल. एखादी सर पडून गेल्यानंतर जेव्हा स्वच्छ होतं वातावरण आणि मग त्यानंतर जो काही निसर्ग खुललेला दिसतो तो पाहणं इथून जबरदस्त असणार आहे. यात काही वादच नाही आहे. आत्ताही जर आपण सकाळ नसते किंवा संध्याकाळची वेळ असेल तर कदाचित हे खूप सुंदर आपल्याला दिसू शकेल. वेगवेगळ्या ऋतूमध्ये इथलं सौंदर्य वेगवेगळं असणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळे व्ह्यूज निसर्गाचे जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी येऊन हे पाहू शकता. इथे येण्याचे अनेक फायदे आहेत. व्यायाम होईल. ज्या लोकांना मंदिरामध्ये यायचं ते लोक मंदिरामध्ये येऊ शकतात. इथल्या पौराणिक कथांचा मुलांना आपल्या आठवण करून देऊ शकतात. ज्या आजीच्या गोष्टीमध्ये आपल्याला या सगळ्या पौराणिक कथा मुलांना सांगितल्या जातात. आजकाल हे दुर्लभ झाले, पण इथे येऊन ते तुम्ही परत एकदा ब्रशअप करू शकता मुलांसाठी. मंडळी, पौराणिक कथेनुसार भगवान शिवांनी समुद्र मंथनानंतर घेतलेलं विष पचवल्यानंतर जेव्हा ते शांततेसाठी पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी नीलकंठ रूप धारण केलं आणि पुढे ते अनेक डोंगर रांगांवरती ध्यानस्थ बसले. त्या आठवणीतून हे ठिकाण नीलकंठेश्वर म्हणून ओळखलं जातं. यूट्यूबिंग करताना एक गोष्ट लक्षात आली की मी अनेकदा पुन्हा पुन्हा निसर्गाच्या प्रेमात पडायला लागलो आणि मग कुठेतरी जाणीव झाली की या निसर्गाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणूनच मी इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचा एक कोर्स करत आहे आणि त्यामुळे मला पूर्णपणे शनिवार त्यासाठी द्यावा लागतो आणि म्हणून काही प्रमाणात आपले व्हिडिओज कमी झालेले आहेत, फिरता येत नाही आहे. आणि हे सगळं कारणं असल्यामुळे
प्रत्येक ठिकाणी आता गेल्यानंतर इकॉलॉजिकली मला विचार करावा लागतो, इथला फ्लोरा फौना कसा असेल, काय प्रकारचं लँडस्केप आहे, या सगळ्या गोष्टी आता नजरेमध्ये भरायला लागल्यात. जशा त्या कळतील मी तशा त्या तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मला निसर्ग तुम्हाला समजावता येईल इथून पुढे, आणि खऱ्या अर्थाने निसर्गाचं कशा प्रकारे आपण जतन करू शकतो हे इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डॉमिनेटली माझ्या दिसणार आहे. त्यामुळे आपण इथून पुढचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आपल्या चॅनलवर खूप दिवसांनी व्हिडिओ आला, त्यामुळे नव्याने आपल्या चॅनलशी जोडल्या गेलेल्या सर्वांसाठी मागचे सगळे व्हिडिओ तुम्ही पहा, आणि इथून पुढचे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा आपला चॅनल सोमनाथ नागवडे. निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.